नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 3 डिसेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, भारत 2026 साली कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंटरनॅशनल IDEA म्हणजेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स। भारत 3 डिसेंबर 2026 पासून आंतरराष्ट्रीय IDEA संस्थेचे अध्यक्षपद सांभाळणार आहे। आंतरराष्ट्रीय IDEAची स्थापना 1995 मध्ये झाली आणि त्यात 35 सदस्य देश आहेत। भारताकडे 991 दशलक्ष नोंदणीकृत मतदार आहेत, जे या गटातील सर्वात मोठे प्रमाण आहे। संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीमध्ये 2003 पासून ही संस्था पर्यवेक्षक पदावर कायम आहे। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मीनाक्षी मकरंद क्षीरसागर। नागपूर विद्यापीठाची स्थापना 1923 मध्ये झाली असून आज ते 102 वर्षांहून जुने आहे। मीनाक्षी मकरंद क्षीरसागर या नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत। त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्यपालांनी केली आहे। त्यांच्याकडे संगणकशास्त्रात PhD आहे, तसेच वित्त व्यवस्थापन आणि विपणन या क्षेत्रातील MBA पदवी देखील आहे। प्रश्न दुसरा, 7वे इंडिया इंटरनॅशनल सागरी शैवाल एक्स्पो आणि शिखर संमेलन कोणत्या तारखांना होणार आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 29 आणि 30 जानेवारी 2026। 7वे इंडिया इंटरनॅशनल सागरी शैवाल म्हणजे सीवीड एक्स्पो आणि शिखर संमेलन 29 आणि 30 जानेवारी 2026 रोजी आयोजित होणार आहे। या कार्यक्रमाचे यजमान शहर कोची असून CMFRI याचे नेतृत्व करणार आहे। ब्राझील, श्रीलंका, नेदरलँड्स आणि स्वीडन येथील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होतील। हा एक्स्पो ICC, CMFRI आणि CSMCRI यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे। तिसरा प्रश्न आहे, 90 दिवसीय व्हिसा मुक्त प्रवास करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सौदी अरेबिया आणि रशिया। या करारामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना 90 दिवसांपर्यंत व्हिसाविना राहण्याची परवानगी मिळते। हा करार सर्व प्रकारच्या पासपोर्टसाठी लागू आहे, त्यात सामान्य पासपोर्टचा समावेश देखील आहे। या सवलतीतून परवानगी मिळालेल्या प्रवासाचे उद्देश पर्यटन, व्यवसाय आणि कौटुंबिक भेटी असे आहे। काम, शिक्षण, वास्तव्य आणि हज यात्रा या प्रवासाच्या प्रकारांवर हा कर लागू होत नाही। पुढला प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम वॉटर पॉझिटिव्ह म्हणून मान्यता मिळालेले विमानतळ कोणते आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IGI विमानतळ, जे दिल्ली येथे आहे। दिल्लीतील IGI विमानतळ हा 40 दशलक्षांहून अधिक प्रवाशांची हाताळणी करणारा भारताचा पहिला वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ ठरला आहे। येथे एकूण 625 पावसाच्या पाण्याच्या संकलन रचना म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स आणि 90 लाख लिटर क्षमतेचे 2 जलसाठे आहेत। 16.6 MLD क्षमतेच्या झिरो लिक्विड डिस्चार्ज STPद्वारे विमानतळावर निर्माण होणारे सर्व सांडपाणी पुनर्वापरासाठी येथे प्रक्रिया केली जाते। ही प्रमाणपत्र प्रक्रिया नीती आयोग CII यांच्या वॉटर न्यूट्रॅलिटी मानकांशी सुसंगत आहे। 5वा प्रश्न आहे, जॉन जियान आंद्रिया यांच्या जागी ॲपलच्या AI प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमर सुब्रमण्य यांची। अमर सुब्रमण्य यांची ॲपलमधील नवीन AI प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी जॉन जियान आंद्रिया यांची जागा घेतली आहे। यापूर्वी ते गुगलच्या जेमिनी असिस्टंटसाठी इंजिनियर प्रमुख म्हणून कार्यरत होते। ॲपलमध्ये येण्यापूर्वी ते मायक्रोसॉफ्टमध्ये कॉर्पोरेट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत होते। त्यांच्या PhD संशोधनाचा केंद्रबिंदू सेमी सुपरवाइज्ड लर्निंग आणि ग्राफिकल मॉडेल्स होता। प्रश्न 6वा आहे,
रोगराईचा उद्रेक ओळखण्यासाठी समुदाय आधारित रिपोर्टिंग प्रणालीची सुरुवात कोणत्या संस्थेने केली? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युनिसेफ. समुदाय आधारित अहवाल प्रणाली इंटिग्रेटेड डिझीज सर्वेलन्स प्रोग्राम म्हणजेच IDSP अंतर्गत कार्य करते. ही प्रणाली जानेवारी 2024 मध्ये देशभरात सुरू करण्यात आली. QR प्रणालीद्वारे सादर केलेले अहवाल जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय या तिन्ही स्तरांवर एकाच वेळी दिसू शकतात. या साधनाचा उद्देश म्हणजे रुग्ण औपचारिक आरोग्य सेवेकडे पोहोचण्याआधीच रोगराईचा उद्रेक ओळखणे असा आहे. 7वा प्रश्न, मॅक्स व्हर्स्टपेनने 2025 मध्ये कोणता ग्रँड प्रिक्स जिंकला? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कतार. मॅक्स व्हर्स्टपेनने कतार ग्रँड प्रिक्स जिंकून अबुधाबीच्या टायटल स्पर्धेत आपले स्थान बळकट केले. सलग 3ऱ्या स्पर्धेत त्यांनी विजय मिळवला, ज्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात रेड बुल ड्रायव्हर्सचे प्रभुत्व दिसून आले. या निकालामुळे टायटल स्पर्धा आता फक्त 12 गुणांवर मर्यादित झाली आहे, मॅक्स व्हर्स्टपेन आणि लँडो नॉरिस यांच्यात, ज्यामुळे अंतिम फेरी अत्यंत रोमांचक होईल. प्रश्न 8वा, IPLमधून निवृत्ती जाहीर करणारा क्रिकेटपटू कोण आहे? 8व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंद्रे रसेल. आंद्रे रसेल IPLमधील सर्वात प्रभावी ऑलराऊंडर्सपैकी एक यांनी IPLमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. यामुळे कोलकाता नाईट रायडर्ससोबतचा 10 वर्षाचा संबंध संपला. 37 वर्षीय जमैका क्रिकेटपटू आता KKRच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होणार असून त्यांना नवीन पॉवर कोच म्हणून नेमण्यात आले आहे. रसेलने IPLमध्ये 2012 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत पदार्पण केले आणि 2014 पासून KKRचे आयकॉन बनले. 9वा प्रश्न आहे, सारस आजीविका फूड फेस्टिवल 2025चे उद्घाटन कोणी केले? तर 9व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिवराज सिंग चौहान यांनी. ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नवी दिल्ली येथे सारस आजीविका फूड फेस्टिवल 2025चे औपचारिक उद्घाटन केले. हा कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आयोजनाखाली संपन्न झाला. फेस्टिवलमध्ये महिलांचे सक्षमीकरण अधोरेखित केले गेले असून राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या स्वसहायता गटांमधील ग्रामीण महिलांच्या कौशल्याचा आढावा घेण्यात आला. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 10वा आहे, राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 डिसेंबर रोजी. राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन भारतात दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, ज्यामध्ये 1984 मधील भोपाल वायू अपघातात आपले जीव गमावणाऱ्यांना स्मरण करण्यात येते. हा अपघात जगातील सर्वात भयंकर औद्योगिक प्रदूषण आपत्त्यांपैकी एक मानला जातो. हा प्रसंग 2 ते 3 डिसेंबरच्या रात्री घडला, जेव्हा MIC वायूची गळती झाली आणि मोठ्या प्रमाणावर जीवहानी झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तो प्रश्न आहे, भारतातील पहिली खाजगी नेव्हिगेशन इनोव्हेशन हब सुरू करणारी संस्था कोणती आहे?